जय हिंद. नमस्कार सगळ्यांना. श्रीगोंदा तालुक्यातील साई सेवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित काष्टी या पतसंस्थेमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील ठेवीदारांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, नोकरदार वर्गाच्या अनेक ठेवी आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून या पतसंस्थेसोबत या भागातल्या शेतकऱ्यांचे व्यवहार चालू होते. मात्र मागच्या 3-4 महिन्यांपासून या पतसंस्थेतील जे चेअरमन आहेत, पाचपुते ज्ञानदेव सोनबा आणि त्याचबरोबर गणेश अरुण डोईफुडे, जे की या पतसंस्थेचे सचिव आहेत, या दोघांच्या अनागोंदी कारभारामुळं श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ठेवी मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून अडकलेले आहेत. खरं तर नुसत्या ठेवीच अडकलेले नाहीत, तर दैनंदिन असलेले सगळेच्या सगळे व्यवहार या पतसंस्थेमुळे बंद झालेले आहेत. आणि ज्या ठेवी शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून या संस्थेकडे आहेत, त्या मागणीसाठी शेतकरी गेले तर त्यांना कुठली तरी जमीन, जी पतसंस्थेकडे एखादी गहाण आहे, ती जमीन आम्ही तुम्हाला देतो, ती जमीन तुम्ही घ्या, पण आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, अशा पद्धतीचे चुकीचे व्यवहार करून काही लोकांना चढ्या भावाने जमिनी या संस्थेच्या माध्यमातून विकलेल्या आहेत. खरं तर हा एक प्रचंड मोठा असा एक फ्रॉड आहे. आणि या फ्रॉडमुळं श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे करोडो रुपये या पतसंस्थेमध्ये अडकलेले आहेत. त्याचबरोबर हे जे पतसंस्थेचं संचालक मंडळ आहे, त्याच्यामध्ये ज्ञानदेव सोनबा पाचपुते चेअरमन आहेत, उत्तम मोरे हे व्हाईस चेअरमन आहेत, चंद्रशेखर काळे, मोहन दाघाटे, अशोक भोसले, भगवान सोनवणे, संतोष जाधव, राहुल जगताप, गोकुळ कलंदकर, नाना सुपनर, बाळासाहेब काळे, सुनंदा डोईफुडे, सुनीता बांदल आणि गणेश डोईफुडे हे बाकीचे संचालक आणि मॅनेजर जे आहेत, यांच्यापैकी कोणाचाही संपर्क आता या ठेवीदारांना होत नाही. ठेवीदारांनी अनेक वेळा हेलपाटे घातले, पत्र दिले, पतसंस्थेकडे पाठपुरावा केला, मात्र काष्टीत अनेक आंदोलनंही झाली. श्रीगोंदा तहसीलमध्ये सुद्धा आंदोलन झालं ठेवीदारांचं. मात्र या पतसंस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून, चेअरमन, व्हाईस चेअरमनकडून कसलाही प्रतिसाद आज रोजी श्रीगोंदा तालुक्यातल्या ठेवीदारांना मिळायला तयार नाही. मागचे 1 ते 1.5 महिन्यापूर्वी या विषयाच्या संदर्भामध्ये मी महाराष्ट्र राज्याचे आयुक्त, सहकार आयुक्त दीपक तावरे साहेब यांना भेटण्यासाठी गेलो होतो. दीपक तावरेंनी मला खंडागळे साहेबांना भेटायला लावलं, ज्यांच्याकडे पतसंस्था हा विभाग आहे. मी त्यांच्याकडे देखील चर्चा केली आणि त्यावेळी मी लिखित स्वरूपात तक्रार दिली नव्हती. त्यावेळेस मला खंडागळे साहेबांनी सांगितलं की थोडासा वेळ आपण या संचालक मंडळाला देऊ, आणि जर नाहीच त्यांच्याकडून ठेवीदारांच्या ठेवी देण्याच्या बाबतीत हालचाली झाल्या तर मग मात्र आम्ही कठोर अशी कारवाई करू, असं म्हणत त्याने देखील वेळ घातला. आणि 1 ते 1.5 महिन्याची वाट पाहिल्यानंतर आज रोजी एक गोष्ट माझ्या लक्षात येते की जाणीवपूर्वक प्रशासन या संचालक मंडळाला पाठीशी घालतंय असं एकंदरीत सगळं दिसतंय. त्यामुळं मागच्या काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील काही ठेवीदार हे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गेले, मात्र श्रीगोंदा पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केलेली आहे. सहकारी विभागाकडून देखील या बाबतीत अजूनपर्यंत ठोस अशी कोणतीच कारवाई झालेली नाही. आणि म्हणून आज रोजी आपण माननीय जिल्हाधिकारी पंकज आशा साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो. आपण ठेवीदारांच्या वतीने लेखी स्वरूपाचं पत्र आणि तक्रार दिलेली आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचे जे DDR आहेत आपले, त्यांच्याकडे देखील त्यांना भेटून आपण तक्रार दिलेली आहे. आणि पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना देखील आपण भेटून लेखी तक्रार दिलेली आहे. त्यामुळे सहकारी विभागाकडून एका बाजूला कारवाई होणं अपेक्षित आहे, त्याचबरोबर पोलिसांकडून देखील कारवाई या प्रकरणामध्ये होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा विषय, साई सेवा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही जी काही सोसायटी आहे, ही सोसायटी आणि साई सेवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था या दोन्हीचंही संचालक मंडळ बऱ्यापैकी सारखंच आहे. आणि या सहकारी पतसंस्थेमधले पैसे मल्टीस्टेटवरती वर्ग केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून फ्रॉड झालेला आहे. म्हणजे या दोन्ही संस्था फ्रॉडमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे जे केंद्रीय निबंधक आहेत, जे की मल्टीस्टेटचा कारभारावरती ज्यांचं नियंत्रण असतं, ते सेंट्रल रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, कृषी भवन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली या ठिकाणी देखील आपण आज पत्रव्यवहार केलेला आहे. आणि मल्टीस्टेट आणि सहकारी पतसंस्था या दोन्हींवरती जे नियंत्रण असतं केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं, राज्य सरकारमध्ये सहकार आयुक्त या विभागाचं काम पाहतात आणि केंद्रीय निबंधक हे मल्टीस्टेटचं काम पाहतात. तर या दोन्हींनी संयुक्त पद्धतीने कारवाई करून या पतसंस्थेच्या आर्थिक फ्रॉड प्रकरणी तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. अन्यथा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही या प्रकरणी आंदोलन ठेवलेलं आहे. आणि जर सहकार विभागाने, सहकार आयुक्तांनी, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आणि DDR साहेबांनी जर याच्यामध्ये कठोर कारवाई केली नाही, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी जर याच्यामध्ये गुन्हा दाखल केला नाही, तर मग मात्र आम्हाला पुढच्या आठवड्यापासून बेमुदत आंदोलन, आमरण उपोषण सुरू करावं लागेल. अशा पद्धतीचा इशारा देखील आम्ही दिलेला आहे. आणि लवकरच या मल्टीस्टेटच्या फ्रॉड संदर्भात आम्ही दिल्ली येथे पाठपुरावा करणार आहोत. प्रसंगी दिल्लीला जाऊ, एवढंच नाही, जर
अशाच पद्धतीने घोटाळ्यांना मल्टीस्टेटच्या माध्यमातून कोणी पाठीशी घालणार असेल तर दिल्लीला जाऊन देखील केंद्रीय निबंधकांच्या कार्यालयासमोर जाऊन बसायची आमची तयारी आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सहकार आयुक्त दीपक तावरे असतील किंवा केंद्रीय निबंधक असतील यांनी हा विषय तातडीने गांभीर्याने घ्यावा. श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पैसे यापूर्वी शेअर मार्केटच्या नावाखाली लुबाडणूक करून अनेकांनी त्यांना फसवलेलं आहे. त्यात पुन्हा अशा पद्धतीने मागच्या 10-15 वर्ष कष्टकऱ्यांनी साठवलेले पैसे जर सहकारी संस्थेच्या माध्यमातून मल्टीस्टेटच्या माध्यमातून जर फ्रॉड करून हे संचालक मंडळ जर लुबाडणार असेल, शेतकऱ्यांना फसवणार असेल तर मग मात्र या बाबतीत कठोरात कठोर संघर्ष करायची आमची तयारी आहे. आणि निश्चितपणानं पुढच्या आठवड्यामध्ये आपण हे आंदोलन नगर या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये हे आंदोलन आपलं सहकार आयुक्त कार्यालय पुणे यांच्या कार्यालयासमोर असेल आणि त्यानंतर मात्र मग मल्टीस्टेटच्या फ्रॉडसाठी मात्र आपल्याला दिल्लीला जाऊन केंद्रीय निबंधकांच्या देखील कार्यालयासमोर आंदोलनाला बसावं लागेल. हा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देतो. दुसरी गोष्ट म्हणजे ठेवीदारांना देखील माझं आवाहन आहे की ज्यांच्या ठेवी या साई सेवा मल्टीस्टेटमध्ये आणि साई सेवा पतसंस्थेमध्ये अडकलेले असतील त्यांनी त्या ठेवीचे सर्व पुरावे घेऊन तातडीने पुढच्या 1-2 दिवसामध्ये आम्हाला संपर्क करावा आणि सगळे पुरावे घेऊन त्यांनी यावं. सगळ्यांच्या वतीने एकत्रितपणे आपण हा लढा लढण्यासाठी हाती घेतलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना देखील विनंती करतो आणि सगळ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं अशीच विनंती करतो आणि प्रशासनाला आंदोलनाचा इशारा या निमित्ताने देतो. धन्यवाद. या पतसंस्थेचा घोटाळा केले जे काही संचालक, चेअरमन आणि मॅनेजर आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे, बाबांनो कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे पैसे द्या, अन्यथा तुम्ही कुठेही लपून बसलात तरी तुम्हाला धरून आणून तुम्हाला जेलमध्ये टाकायची तयारी आमची झालेली आहे. दिला एवढा वेळ आता खूप झाला, आपली अतिलाट झाली. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल प्रशासन आम्हाला पाठीशी घालेल, कोणता राजकीय नेता आमच्या पाठीशी उभा राहील आणि आम्हाला मदत करेल, या गैरसमजातून बाहेर या. कायद्याच्या कचाट्यात जर एकदा सापडलात ना तर आयुष्यभर जेलमध्ये सडायची तयारी ठेवा आणि तात्काळ जिथं असताल तिथून येऊन हे सगळे कायदेशीर अडचण सोडवा. शेतकऱ्यांचे ठेवीदारांचे पैसे द्या.